आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। रवींद्र धंगेकर यांचा शिवसेनेत प्रवेश। रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदे कडाडले, म्हणाले आत्ता कळेल। पुण्याचे काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। प्रवेश सोहळा मुंबईत पार पडलेला आहे आणि पुण्यातील काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतलेला आहे। त्यांचा पक्षप्रवेश सोहळा आज मुंबईत पार पडला आणि यावेळी एकनाथ शिंदे सोबत मंत्री उदय सामंत, उपसभापती नीलम गोरे, प्रकाश सुर्वे हे उपस्थित होते। आणि यावेळी एकनाथ शिंदे यांनी आता लोकांना धंगेकर कोण आहेत हे कळेल असं ओपन चॅलेंज केलेलं आहे। रवींद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केले। त्यावेळीच त्यांनी रवींद्र धंगेकर यांचे शिवसेनेत स्वागत केले। त्यांचा प्रवास नगरसेवकापासून आमदारापर्यंत झाला। ते एक आदर्श कार्यकर्ता आहे। ते 10 वर्ष शिवसेनेचे नगरसेवक होते, पुन्हा स्वगृही आले असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। आता लोकांना कळलं असेल की तुम्ही शिवसेनेत आला आहात, आता लोकांना कळेल, पोटनिवडणुका गाजतील। मात्र एवढं करून पण धंगेकरांनी बाजी मारली आणि तिथे त्यांनी दाखवून दिलं लोकसेवक म्हणजे काय असतात। काँग्रेस हा वेगळ्या टाईपचा पक्ष आहे आणि हा कार्यकर्ता पक्ष आहे। तुम्हाला माहीत आहे, मी सर्वसामान्य कार्यकर्ता होतो। आज पुणेकर मी त्यांना काँग्रेसचे म्हणणार नाही, कारण ते मूळ शिवसेनेचे आहेत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। रवींद्र धंगेकर यांची पुण्यामध्ये लोकप्रिय नेता म्हणून ओळख आहे आणि मी तिकडे पुण्यात निवडणुकीला गेलो होतो। मात्र सगळी फौज लागली होती, तरीसुद्धा रवींद्र धंगेकर यांनी ती पोटनिवडणूक गाजवली। रवींद्रने बाजी मारली आणि मला लोकांनी हलक्यात घेतलं। मात्र 2022ला 33 देशांना कळलं की हु इज एकनाथ शिंदे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावलेला आहे। शिवसेनेत यायला उशीर केला पण हरकत नाही। मी म्हटलं होतं माझ्यासोबत आलेले लोक जर निवडून आले नाहीत तर शेती करायला जाईल। काल बाळासाहेबांचा नकली आवाज कार्यक्रमात लावला, म्हणे आम्ही बाळासाहेबांच्या आवाजाच्या कॅसेट जपून ठेवल्या। अरे त्यांचे विचार जपून ठेवायचे होते ना। रवींद्र धंगेकर यांच्यासारखा आदर्श कार्यकर्ता असावा। आपल्याला शुभेच्छा, आपण स्वगृही आलेले आहात। तुमचा काँग्रेससोबतचा वादविवाद झाला याचं दुःख होईल। राजन साळवी यांनी पण उशिरा केला, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे। उद्या सामंत यांचे अभिनंदन करून आणलं जाईल अशी एकनाथ शिंदे यांनी कोपरखळी मारली आहे। नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल। लाईक करा, कमेंट करा, कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा।